नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत। चकली खुसखुशीत झाली आहे, तसेच हातालाही तेलकट लागत नाही आणि तेलात टाकली की अजिबात विरघळत नाही। अगदी परफेक्ट मेजरमेंट या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चकली बनवण्यासाठी लागणारे साहित्य: अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत, 1 वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धा वाटी मूग डाळ, पाव वाटी उडीद डाळ, साबुदाणा अर्धा वाटी, धणे पाव वाटी आणि जिरे 2 चमचे। आता तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मूग डाळ आणि उडीद डाळ हे चांगले स्वच्छ धुवून वाळवून फॅनखाली वाळवून घ्यायचे। त्यानंतर माझे पोहे राहिले होते, ते पोहे मी 1 वाटी घेतलेले। पोहे पातळ असो जाड असो कोणतेही का चालतात। नंतर गॅसवर मी कढई ठेवून तांदूळ गव्हळे गव्हळे भाजून घ्यायचे, लाल करायचे नाहीत, अगदी त्याला पांढराच कलर ठेवायचा आहे। आता ते भाजून झालेले आहेत। त्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकायची, तेही छानपैकी भाजून घ्यायचा, त्याचा कच्चा पण जाऊन द्यायचा। त्यानंतर त्यातच मूग डाळ टाकायची, तेही भाजून घ्यायची, तेही चांगले भाजून घ्यायचे। ते सगळे गव्हळे गव्हळेच भाजायचे, अगदी लालसर करायचे नाहीत। त्यामध्येच आपण साबुदाणा टाकून घ्यायचा, तोही 1-2 मिनटं भाजून घ्यायचा आहे चांगला। आता त्यामध्येच आपण परत पोहे टाकून घेतो आहे, पोहेही 1 मिनटं चांगले भाजून घ्यायचे। त्याच्यामध्येच धणे टाकणार आहे, धणे आणि जिरे शेवट टाकायचे। म्हणजे शेवट का टाकायचं आहे, त्याचा कडवा जास्त भाजले की कडवापणा येतो। अशा पद्धतीने आपण सगळे जिन्नस भाजून घेतलेले आहेत। नंतर भाजल्यानंतर हे बघा किती सुंदर झालेले आहेत भाजून, अगदी गव्हळे झालेले आहेत, अगदी लाल पण नाही झाले। आता ते काढून घ्यायचे, गॅस बंद करून। आता थंड करण्यासाठी एका पसरट भांड्यात किंवा परातीमध्ये ठेवायचं आणि ते थंड झाल्यावर गिरणीमधून दळून आणायचं। सांगताना सांगायचं की ज्वारीवर दळा, गव्हावर नको, गव्हावर टाकलं ना आपण तर चकल्या चिकट होतात आणि दळताना पीठ असं बारीक दळून आणायचं। आता गिरणीतून पीठ दळून आणलेलं आहे, अगदी बारीक दळलेलं आहे। आता 1 वाटी घ्यायची, त्या वाटीने आपण पीठ मोजून घेणार आहे। तर असं थोडं दाबून असं वाटी पीठ घ्यायचं आहे, असं थोडं फ्रेश करून असं घ्यायचं, अगदी पोकळ पण नाही घ्यायचे। पीठ एका भांड्यात ओतून घ्यायचं आहे। परत दुसरी घेतलेली आहे आणि अजून 1 वाटी पीठ मोजून घेतलेलं आहे। 3 वाट्या झालेल्या आहे। आता ते सगळं मिक्स करून घेऊया। आता त्यामध्ये आता काही मसाले टाकायचे। पहिल्यांदा 1-1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर 2 चमचे तीळ टाकून घेतलेले आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तोही चांगला बारीक क्रश करायचा आणि तो टाकायचा। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घेतलेले आहे, तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं, कसं जसं कमी जास्त, आणि अर्धा चमचा हळद। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं पहिल्यांदा पिठामध्ये, सगळ्या बाजूने मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पाव वाटी मी तेल तापवायला ठेवलेलं आहे, थोडं तेल पण जास्त टाकायचं नाही, पाव वाटी, थोडं 1-2 चमचा झाला ना तरी चालतं, पण पाव वाटीच मी टाकलेलं आहे। अगदी कडकडीत तेल घ्यायचं आहे, ते टाकून घ्यायचे पिठामध्ये, म्हणजे आपलं तेल कडकडीत झालं ना तर चकली अगदी खुसखुशीत होती। हे बघा, चांगलं हाताने चोळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा पीठ दोन्ही हाताने चांगलं स्मॅश करायचं पीठ, असं चांगलं चोळून घेतलेलं आहे पीठ। असं मुठीमध्ये बघा कसं घट्ट पकडून, अगदी अशा पद्धतीने पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे। आता यामध्ये सुद्धा पाणी आपण गरमच टाकलेले आहे। आता 1 वाटी तर मी पाणी टाकलेलं आहे, अर्धा वाटी टाकले, थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं आहे आणि चमच्याने ते हलवून घ्यायचं। पाणी गरम असल्यामुळं हाताला भाजू शकते।
हे बघा, सगळ्या बाजूने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. जसं लागेल तसं पाणी टाकायचं आहे. चांगलं पीठ चोळायचं हाताने. थोडंसं हाताला भाजतं तरी पण चोळत राहायचं. हे बघा, कधी कधी ना पिठामध्ये मोहन जास्त पडतं. मग अशा वेळेस काय करायचं, त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं. नाही तर काय होतं, चकल्या तेलामध्ये टाकल्या की त्या विरघळतात किंवा सुटल्या जातात आणि नाहीतर चकल्या तेल पितात. त्यासाठी मग थोडं पीठ मिक्स केलं ना मग ते सेट होतं. हे बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. पातळ मळायचं नाही. पातळ मळले ना तर चकल्यांना असे काटे येत नाही. अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. त्यानंतर बघा, सोयऱ्यामध्ये ना पीठ घालून आपण चकली पाडते. आता चकली बघा किती सुंदर पडते आणि काटे पण अगदी छान आलेले आहेत. असं प्लेटमध्ये घेऊन ना चकली पाडून घ्यायची. बघा, चकल्या पाडताना बी म्हणजे कसं, आपल्याला जेवढ्या तळायच्यात ना तेवढ्याच आपण पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे आता मी 4 डिश घेतलेले आहेत, त्याच्यावर चकल्या मी पाडून घेतलेल्या आहेत. आता अशा प्रकारे आपण सगळ्या चकल्या, पहिल्यांदा 4 चकल्या मी पाडून घेत आहे. आता कढई गॅसवर ना एक पसरट असं पॅन ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि इझी चकल्या अशा सोडून द्यायच्या. पण तेल तापलेलं पाहिजे. गॅस मिडियम फ्लेमवरच पाहिजे. जास्त कडक तेल केलं की मग वरून नुसता तळल्या जातात, आतून तशाच राहतात. म्हणून थोडं मिडियम फ्लेमवरच ते तापून घ्यायचं आहे. आणि एका साईडला असं तळून घ्यायची. पूर्ण एका साईडनी तळली ना मगच दुसरी साईड तळायची. हे बघा, एक साईड पूर्ण तळलेली आहे. आता दुसऱ्या साईडनी आपण तळून घ्यायची. अगदी मस्त झालेली आहे चकली. कुठेही अगदी फिसकटली नाही किंवा काही नाही. अगदी सहज तळली जाते. आणि 80% तळून घ्यायचे. 80 किंवा 85% तळून घ्यायच्या. आणि बाहेर काढल्या ना मग ते तशाच गरम असतात. मग त्या बाहेर काढल्यानंतर त्यांचा ओरिजिनल कलर येतो. आता जर आपण तेलात जास्त तळली, 100% तळली, तर मग बाहेर काढेपर्यंत ती पूर्ण करपल्यासारखीच वाटते. म्हणून थोडं 80-90% तरी तळून घ्यायचे आणि मग बाहेर ते सेट होतात. हे बघा किती मस्त झाल्यात. पुन्हा तेल तापून घ्यायचे. नंतर चकल्या सोडायच्यात. अगदी चकल्या 4-4 बनवूनच असं सोडत राहायचं. एकदम चकल्या बनवायच्या नाहीत. हे बघा, अशा पद्धतीने चांगल्या परत 4 चकल्या टाकून तेलामध्ये टाकायच्या. जास्त गर्दी करायची नाही. जास्त चकल्या टाकल्या ना मग चकली भाजत नाही. अशा पद्धतीने झालेले आहेत. हे बघा, आता किती सुंदर झालेले आहेत चकल्या आणि त्यांचा कलर पण आलेला आहे एकदम ओरिजिनल. आणि आपण आता जर मोडून घेतली ना तर हे बघा सहज मुक्ती, अगदी खुसखुशीत आणि हातालाही तेल लागत नाही.